नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली सिंपल रेसिपी आहे मुरमुरा चिक्की। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। 3 वाटे मी मुरमुरे घेतले आहेत। हे माझे फ्रेश मुरमुरा आहे, त्यामुळे तो छान क्रिस्पी आहे। जर तो क्रिस्पी नसेल तर तुम्ही कढईमध्ये थोडासा भाजून घ्या। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 2 चमचे पाणी, 2 चमचे तूप आणि अर्धी वाटी सीड अँड नट्स मिक्स असं घेतले आहे। तर त्यामध्ये मी काजू 10-12, बदाम 10-12 आणि 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलेले आहेत। तर मी ते कढई तापत ठेवली, कढईमध्ये पाणी घालतीये आणि गूळ घालून घेऊयात। हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा आणि पाणी याच्यासाठी टाकायचं जेणेकरून जेव्हा आपला पाक बनतो त्यावेळेस कधी-कधी गुळाच्या पाकाला जळकट वास येतो, तर या पाण्यामुळे तो वास येत नाही। तर हा पाक मी जवळजवळ 7 ते 8 मिनिट मी छान त्याला मीडियम फ्लेमवर उकळून घेते आणि बघूयात आपण चेक करून तो तयार आहे की नाही। अगदी आपण शेंगदाण्याच्या चिक्कीला केलं होतं ना, अगदी तसंच करायचंय। तर हा नाही आहे तयार, तर आणखी 3 ते 4 मिनिट आपण याला मीडियम फ्लेमवर मिक्स करून घेऊयात। हे बघा, हा जो गुळाचा पाक आहे ना, त्याचा कलर सुद्धा जसा गुळ असतो ना तसाच व्हायला लागला ना की समजून जायचं की आता हा चिक्कीसाठीचा गुळ तयार आहे, पाक तयार आहे। आणि ही जी आहे ना पापडीसारखं तयार झालं आहे, ते जर आपण परत टाकलं ना वाटीत तर आवाज येतो, याचा अर्थ तो थोडा क्रिस्पी झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे। या स्टेजला आपण याच्यामध्ये तीळ, काजू, बदाम, मुरमुरा आणि तूप हे ॲड करून मिक्स करून घेऊयात आणि फ्लेम ऑफ करूयात। हे छान पटपट मिक्स करून घ्यायचं। ते गुळाचा जो पाक आहे ना तो मुरमुऱ्याला आणि बाकीच्या साहित्याला अगदी इव्हनली कोट झाला पाहिजे, पण हे फार वेळ न करता पटपट करायचे। आणि मी एक ट्रे माझ्याकडे जो होता तो रेडीच ठेवलेला आहे तूप लावून। तुम्ही सुद्धा हे ताटात बनवू शकता किंवा पोळपाटावर किंवा किचन ओट्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता, लाटण्याला तूप लावून तसं, किंवा मग मी आत्ता तुम्हाला दाखवते त्या प्रोसेसपणे तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवू शकता। तर ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सारण काढून घेते आणि एक वाटी घ्यायची, तिला छान तूप लावून घ्यायचे मागच्या साईडला आणि त्याने सुद्धा थापून घेऊ शकता, किंवा हाताला थोडंसं पाणी लावून हाताने सुद्धा थापू शकता, लाडूसुद्धा बनवू शकता। तर असे छान मी सगळीकडे स्प्रेड करून घेते आणि नंतर मी याचे असे म्हणजे 2 मिनिट थांबून मग तुम्ही हे कट करायला घ्या। आणि कट केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 5 ते 10 मिनिट थांबा आणि नंतर ह्याच्या वड्या पाडून घ्या। तर अशा प्रकारे मी याचे बार बनवत आहे। तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। माझ्या चॅनलला लाईक करा, रेसिपी आवडल्यास तुमच्या रिलेटिव्स, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर सुद्धा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू सो मच रेसिपी शेवटपर्यंत बघण्यासाठी। असंच प्रेम देत राहा। थँक्यू, बाय बाय।